श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचा आधार हा खूप मोठा असतो. जेव्हा स्वामी पाठीशी असतात ना, तेव्हा कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. कारण प्रत्येक भक्तांना माहीत असते की अक्कलकोटचा राजा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नसते. आणि जेव्हा स्वामी भक्ती आणि स्वामी आपल्या पाठीशी असतील तेव्हा सुंदर असे अनुभव हे नक्कीच येत असतात. आजचा अनुभव देखील खूप सुंदर आहे. आजचा अनुभव नांदेड येथील ताईंचा आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकायला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना, अनुभव शेअर करायचा आहे. हो, म्हणजे मी केलेलं तर भांडवरून बोलते. हो हो. नाव सांगायचंय का ताई तुम्हाला? नाव मी सांगणार मी. बरं, तुमची इच्छा असेल तर सांगा, नसेल तर राहिलं. नको, नाव नाही सांगणार. बरं बरं, चालेल. जिल्हा तालुका काय सांगायचंय का? जिल्हा आम्ही राहतो भांडरमध्ये, पण जिल्ह्यात आम्हाला येऊच येतं. बरं चालेल, नांदेड म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही. कशी आहे ताई तुम्ही स्वामींच्या सेवेत? आम्ही चांगले बैठकीत जात होते ना, मग माझा अनुभव शेअर केला. हो ना ताई, थोडंसं मोठ्याने बोला, आवाज जरा तुमचा खरखर करतोय. करतो. हॅलो. हा बोला. मी रामदास स्वामींच्या बैठकीला जात होते ना. हा, येतो आवाज? हो येतो येतोय. तर तिकडेच म्हणजे तिथूनच मला सगळ्या हे घेतलेलं आहे, दासबोध गुरुचरित्र. हा हा. तर तिथे असं म्हणजे बाहेर जातात तर मला असं वाचायला नाही जमत. मी शिकलेलं नाही, वाचायला नाही जमत, पण नामस्मरण दिलेलं आहे ना मला. हा हा. तिकडे बैठकीमधून नामस्मरण दिलेलं आहे ना. हा हा. मंत्र दिलेले, ते मंत्रांवर मी असं ते ह्याच्याने बोट फिरून ते अध्याय वाचत असते. हा हा हा. तर तेवढ्यामध्ये म्हणजे आता असे स्वामी मला असं 5:30चा टायमिंग होता. हा. टायमिंग होता तर थोड्यात ना म्हणजे असं सुगंध वास यायला लागला. म्हणजे 14 अध्याय वाचत. हा हा हा. 14 अध्याय वाचत असताना असं सुगंध, संध्याकाळचा 5-5:30चा टायमिंग होता. हा. तर असा वास एकदम सुगंध यायला लागला. बोलली असं का बरं, मला समजलं नाही ते. हा हा. समजलं नाही तर बरं आता मला परत मग थोडे दिवस गेले, मी ते स्वामींचा अनुभव बघत होती, मंत्र ऐकते, सगळं ते स्वामींचे व्हिडिओ यायला लागले ना चांगली. तर ते मी ऐकायला लागली, रोज सकाळ संध्याकाळ लावायला लागले, आरती तारक मंत्र लावायला लागली. मला माहित होतं सगळं काय, पण मुलाचं नाही, माझं वेगळं काय मला असं वाटलं. असं मला असं वाटलं मुलगा वेगळा सांगतो. त्यांनी स्वामींचं सगळं काढलं, मला सांगायला लागला मला मूर्ती घरी घेऊन यायची, मूर्ती घरी घेऊन यायची. मुलगा तर मी तो हॉटेलला कामाला होता ना, तिथे पूजा बिजा करत होता. तर तो मला सांगायला लागला की मम्मी मी मूर्ती घरी घेऊन येते, माझ्यासाठी मूर्ती ठेवली स्वामींची. तर मी सांगितलं मी मटण नक्की खात नाही ना, तू बरं खातोस पण तू नको करू सेवा, मी करीन सेवा. मी त्याला सांगितलं घेऊन ये. मला माहित नव्हती, स्वामींना कधी बघितलं नव्हतं, स्वामींना कधी ओळखलं नाही, काहीच नाही, मला काहीच नव्हतं माहिती ताई. तरी तुम्ही तारक मंत्र वगैरे ऐकत होता? हा, फक्त मंत्र मी ते पण 4-3 महिन्यापूर्वी असं धरलेलं होतं घरामध्ये. ते मंत्र आमचे व्हिडिओ सामने यायला लागले ना. सामने यायला लागले तेव्हा मी ते ऐकायला लागली. बरं हे असं आहे का, असं आहे का, ते बऱ्याच टाइम मी ऐकलं. 2-3 महिने ते गेले, मग अनुभव यायला लागले समोर, मध्ये अनुभव ऐकायला लागलो. असं करता आजारीच होता आमचा. तिथे मुलाला मी तिकडे गेलेलो माहेरी. मी गेली ना, तर तिथे मी गुरुवार पकडले होते. गुरुवार पकडले, तर गुरुवारचा अनुभव तुम्हाला मी शेअर केलेला आहे. गुरुवारचा अनुभव मी तुम्हाला शेअर केलेला आहे. आत्ताचं काय झालेलं आहे ते सांगते तुम्हाला. आता अनुभव आलेत ना.
आता अनुभवाला ते सांगते बघा. त्याला जे झालं होतं ना, हम्म. त्याला तो आजार पण झालता ना, हा हा. तो मांजरीच्या रूपामध्ये स्वामींनी मला दाखवलं. बापरे. मानेला ते म्हणजे कसं मान दाखव. येतो ना आवाज माझा? हो येतो येतो. कसं काय म्हणजे तुम्हाला कसं समजलं मांजरीच्या रूपात? असं म्हणजे ना, आज मी सतत दिसत होते ते झालेलं मुलाच्या मानेला. ते मला मांजरीच्या मानेला सतत दिसत होतं. अरे 8 बापरे. दिवस ती 8 दिवस ती मांजर माझी सतत दरवाजाशीच होती. बापरे. हा, तर मी नंतर निवेदन मांडलं, स्वामी बरं हे काय आहे? मला दाखवू नका बरं, मला भीती वाटायला लागली हा. अशी बोलली. तिसऱ्या दिवसापासून ते दिसायलाच नाही लागलं मला. अरे बापरे. दुसऱ्या दिवसापासून मला दिसायला नाही लागला. हा हा हा. तर ना मी त्याच्यासाठी निवेदन मांडलं. तर तो खूप ड्रिंक करायला लागला. खूप ड्रिंक करता 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 15 दिवस गेले. तो ड्रिंक करतो पण जेवत नाही. हा हा. आणि खूप कुठे परत जातो येतो, पिऊन लोटतो, परत जातो येतो, असं त्याचं चाललेलंच होतं. ते आताची गोष्ट आहे या महिन्यातली. हा हा. तर परत मी निवेदन ठेवलं स्वामींकडे. बरं स्वामी या काय मला काही समजतच नाही बरं याचा हा. आजारपणात मारला तरी ट्रीट करतो बरं काय आहे. तर परत मग माझ्या तोंडामध्ये ना शुभंकरोतीचा मंत्र येऊ लागला. अरे का तू मी शुभंकरी बोलते पण तो मला तिथे उभी राहिली ना, निवेदन मांडलं ना मी. हा हा हा. तर शुभंकरोती माझ्या तोंडामध्ये आलं आणि त्यांनी ना इथे येऊन ना मी जिथे उपासनाला बसलेल ना हम्म. तिथे येऊन जोरात लोटांगण घातलं आणि तिथेच तो झोपला. असं समोर लोटांगण घातलं आणि तिथेच झोपला. अरे बाप. आणि थोडा टाइम अशी उठला ना काही, तर त्याच्या तोंडावर एवढा तेज ना तर मी बघतच राहिली त्याला. अरे बाप. एवढा तेज हम्म. एवढा त्याच्या तोंडावर. बापरे, माझ्या अंगावर अशी हुशार यायला लागले. मी बोलले बापरे काय हम्म. मला म्हणजे मी त्याच्यासाठी मागते ना त्यांच्याकडे, बाबा याला सुधरवा असं बोलत असते ना. हा हा. हा, तेव्हा ते सगळं दाखवतात. म्हणजे असं मला असे साक्षात्कार 2दा असा दिवा हल्ला माझा. अरे. दिव्यातली वात ज्योत अशी हलत असते. म्हणजे जेव्हा मी नामस्मरणात बसते ना, हा हा. ते पण 11 माळी करते आणि ती दिलेली रामदास स्वामींची बैठकीतली उपासना जी असते ना हम्म. ती करते. बाकी काय एवढी सेवा माझ्या त्यातून होत नाही. हा. कारण नामस्मरण. तर नामस्मरणच करते, दुसरं काही येत नाही. पण त्याचे जेवढं होत होतं ना ताई, ते तेवढं मला स्वामींनी दाखवलं तिथलं. हो ना हो ना. स्वामी पाठीशीच असतात ना हो ताई. हो, पाठीशी. आणि ताई रोज कावळा खावं अरे तो द्वाराशी. कावळा. हा, रोज रोज रोज. मग चपाती वगैरे टाकत जा ना. हा, तुम्ही जी बनवता ना तुम्हाला जेवण्यासाठी, तर ते टाकायचं थोडंसं त्याला छतावरती ठेवलं तरी चालतं. जेवण बिवण टाकते मी. खूप म्हणजे पशु मला दिसायचंच असतं. तिकडे होती ना, गुरुवार पकडलेले ना, हम्म. तिकडे पण पक्षी दिसले. माझ्या घरामध्ये पंखा भरलेला, मग दिसलेला मला. साप तर 2-3 दिवसातून रोज दिसायचा मला. अरे बापरे. हा हा. म्हणजे ते दर्शन देण्यासाठी पण येतात ना हो ताई. दर्शन देत होते खूप. हम्म. हा ना, जरी होता ना गेल्या वर्षी तेव्हा मी तिथे होती ना, ते गुरुवार पकडले ना, हा हा. सगळं मी मोबाईलवरच बघून ते गुरुवार पकडायला लागली. मला काय माहिती नव्हती सेवा कशी काय ते मला काहीच नव्हतं माहिती. हा हा. मी मोबाईलवर बघून ते नामस्मरण. माझे श्री स्वामी समर्थ, मला मंत्राचं काय माहिती नव्हतं, लिहिता वाचता येत नाही म्हणून. पण ते पण स्वामींनी माझे घेतलं ओढून. खूप म्हणजे असं म्हणजे रेसिपी येतेच आहे. येते बरोबर. हा, फक्त तर मला स्वामींचा विश्वास पाहिजे ताई. हा, विश्वास पाहिजे, बरोबर आहे. एवढं असं म्हणजे. आणि बघा ना, तिकडे माझा भाऊ ना दत्तगुरूंचा उपास करतो आणि पूजा करतो ना, तो केंद्रामध्ये जातो का मला माहिती नाही, पण तो उपास करीत होता ना. दादाच्या औदुंबरीचा धामकोण आहे. आणि आम्ही तिथे जिथे मुलगा आजारी होता ना, मुलगाने मी तिथे गेला का एवढं शांत वाटायचं आम्हाला एवढं शांत वाटायचं ना का आम्हाला तिथे यायलाच नव्हतं वाटत. एवढं वाटायचं एवढं म्हणजे. आणि मला पैसे मिळालेले 100 रुपयाची नोट. दुपारी 12च्या टायमाची गोष्ट आहे. तर तो त्याचा मुलगा माझ्या सोबत होता. तर आम्हाला कसं तिथे रामदास स्वामींच्या बैठकीमध्ये कसं काय उचलायचं नाही ना आपल्या हातातून. असं सांगतात ना निरूपणामध्ये, उचलायचं नाही आपल्याला रस्त्यावरची वस्तू. तर 12च्या टायमिंगला ना खूप म्हणजे
असं 100ची करकरीत नोट भेटली. गुरुवारचाच दिवस होता त्या दिवशी. अरे वा. तर मी नाही घेतली, त्या मुलाला दिली. मी म्हटलं तू घे, मला नको बरं. तर त्याने घेतली. पण त्यांच्या घरी एवढी काय बरकत झाली ना ताई, बघाल तर आज करुणेचा बंगलाच होती. अरे वा ताई, तुमच्यासाठी ते आलं होतं पण तुम्ही दुसऱ्याला दिलं ना. तर मला काही ते समजलंच नाही ना. आता मी मध्येच होती, तर तो बघा, तो पण भाऊ पण माझ्यासाठी गुरुवार पकडत नव्हता, पण तो 2-3 वर्षापासून पकडतो. आणि औदुंबरी त्याच्या दाराशी ना ते एवढा वाटते ना ताई, बाप बघायला ना तिथे गेलं असं वाटते जसं काही इथे का आहे देवस्थान असं वाटते. बोला, फक्त तो दिवा लावतो, गुरुंचा फोटो त्याच्या घरात, दुसरं मला काय दिसत नाही. ते लोक उपास करतात बस, दुसरं काय नाही. बहीण मला आलेली, त्याला गेली, बरोबर बोलल्या तुम्ही. स्वामींनी मला होतं सगळं ते असं. स्वामींच्या सेवेचा खूप मोठा चमत्कार असतो ताई. हो ना, मला खूप ठिकाणी म्हणजे असं दाखवलं स्वामींनी का तुझा आपला पाठीशी स्वामी आहेत असं. मला बाहेर निघल्यावर माझी सतत नामस्मरण तोंडात असते आपलं. मला कुठे ना कुठे दिसत असेल, दर्शन देतच असतात ते. आणि ना काही मुलगा त्या माझा म्हणजे असा आजारीच असतो का हो, असा 15 दिवस महिना बरोबर नसते, त्याची तब्येत तशीच होती. खाली तो ड्रिंक त्याच्यात खात तर त्याच्यात केंद्रात गेलं पाहिजे ताई. आमच्या आसपास केंद्रमठ नाही. तुम्ही केंद्रातील पण तीर्थ त्याला प्यायला देत जा आणि तारक मंत्राचं पण तीर्थ बनवून देत जा ना. त्याला आठवण केली, आपल्या तारक मंत्राचं मी मोबाईलवरच करते ना ते. दिले एक दिवशी रात्री 11 गुस्से लागलेली ना, त्याला म्हणजे प्यायला दिलं, त्याच्या अंगावर शिपरलं, तर तो एवढा शांत झाला आणि खूप शांत झाला. आता इथून त्याला एक दिवस होळीचे पुरण आलं ना तिकडे गावाकडे, तर त्याची तब्येत खूप जास्त होती. बोला, इथे होतं तर त्याला कसा वाटत होता. त्याला आवडणं असं बाहेरचं आहे का काय समजत नाही त्याचं. नाही, तुम्ही तीर्थ देत राहा, काय असेल तर जाईल ना आपोआपच. मी इथं असला, माझ्याजवळ असला का, कारण तो कामाला येतो ना, त्याला बरं वाटलं तर लगेच तो कामालाच धावतो. 10-15 दिवस भरतोच खाली महिन्यातून. त्याचा 1.5 वर्ष झाला असंच चाललेलं आहे. मग तुम्ही त्याला केंद्रातील तीर्थ पण एका बॉटलमध्ये भरून देत जा आणि विभूती पण त्याच्या बरोबर देत जा. त्याला सांगायचं दररोज आंघोळ केली की विभूती लावत जा आणि याच्यातील चमचाभर तीर्थ घेत जा. इथं आली ना का त्याला विभूती लागत असते, मी स्वतः लावते. त्यांनी कसं आता केला, हॉटेलला 2 वर्ष पूजा केली स्वामींची. आता त्यांनी त्याच्यावर लक्षच नाही देत ना तो. तेव्हा 2 वर्ष त्याला सतत ती पूजा होत होती त्याच्या हातातून. दिवाबत्ती तरी तो करत असेल ना. तेव्हा ते असं मला त्यांनीच सांगितलं का स्वामी, मला तर ओळख पण नव्हती स्वामींची. आम्ही बैठक तिथे मला तेवढंच होतं, माहिती होतं. इथं मला स्वामींचं काय नाही काहीच नाही. मुलीने जाऊन फोटो आणला ना. नाही, तो जर तुम्हाला जर तसं काय वाटत असेल ना, तर केंद्रातून किंवा अक्कलकोटला गेल्यानंतर विभूती आणि तीर्थ घेऊन या. त्याला थोडं एक चमचाभर घ्यायला लावायचं, 1/2 लिटरच्या बॉटलमध्ये घेऊन या. आम्ही अक्कलकोटला गेलेलो, पण तेव्हा आम्हाला काहीच माहिती नाही ना. आम्ही गेलेलो, तो बरा झाला तर आम्ही तिथे भेटायला जातो. आम्ही मुलगी गेलेलो, पण तिथे काय पाहिजे काय नाही ते आम्हाला समजत नाही एवढ्या काही गोष्टी. कारण तो सोबत नव्हता ना, आम्ही असे घाबरलेलेच गेलेलो. कारण तो आजारच तसा होता त्याचा ना. त्यासाठी आम्हाला नाही. आणि आता जेवण मुलगा आपला कमवणारा जर आजारी असेल तर मन कुठेच लागत नव्हतं. पण तुम्ही आता आसपास कुठं केंद्र असेल ना, तर त्या केंद्रातून घेऊन येऊ शकता ना ताई. आता जो तिथे ठेवलाय ना त्याला मावशीकडे, आम्ही आता परत नेला त्याला. त्या दिवशी परत त्याची तब्येत जास्त झाली तर त्याला घेऊन गेलो. तिकडे आहे केंद्र. मी तिला त्या दिवशी बोलली याला केंद्रात घेऊन जातो. 2 वेळेला तो तिथं आरतीला गेले ना आता. म्हणजे आरती अच्छा काय त्याला होतंय काय त्रास वगैरे? ऐका ना, तो ना असं ड्रिंक करतो, खूप ड्रिंक करतो. 15 दिवस का म्हणजे खात-बीत काहीच नाही, नुसता ड्रिंक करतो. फक्त ड्रिंक करतो. तर आम्ही तिकडे कुठे नेलेल्या माझ्या भावांनी तिकडे बघितलं ना त्याच्यावरचं, तर ते त्याला बाहेरचं गेलेलं असेच बोलतात. पण त्याला फरकच होत नाही. 1 महिना 15 दिवस चांगला येतो, परत तो तसाच होतो. आता हे 1.5 वर्ष आम्ही सतत त्याच्या मागं अवघवलं. आम्ही एवढी म्हणजे अंगात आमची ताकद पण नाही राहिलेली, पण स्वामींच्या कृपेने सगळं चालतंय. स्वामी परते करवी ते आपले स्वामी आहेत बस, एवढं.
मला पाहिजे म्हणजे मला पण घर पण एवढी इथे बॉम्बेमध्ये एवढी होती की आमचं घर पण आम्ही भाडे नाही करत. हा हा आता बरं मोठं शिक्षण झालंय तर बोललं कामाला लागले आपल्याला होतंय ना असं माझ्या मनाने झालं. हा हा. नाही असू द्या, तर योग्य वेळ आली की स्वामी करतील ना व्यवस्थित त्याला. आ, काय करायचं तर तोपर्यंत तुम्ही त्याला ती आपली विभूती आणि तीर्थ देत जा प्यायला. आणि ते जरी जेव्हा बाहेर गेला ना तर त्याच्या बरोबर द्यायचं, थोडं थोडं घेत जा. सकाळच फोन करून सांगायचं अंघोळ झाली की कपाळाला विभूती लावत जा आणि मग घरातून बाहेर पडत जा. आणि इथे इथल्या इथेच लावायचं तरी त्याला खरं करायचं होईल. पण तो कसं आता गेला का ती गोष्ट करायला निघतच नाही ना. मी हॉटेल खाल्ले मला नको लावू स्वामींना खूप सगळं सांगतो पण त्यांचं या असं लागते त्यांना तसं लागते असंच बोलत असतो त्यांच्याबद्दल. बोलतो पण सगळं काही पण त्याला काय माहिती बोलत नाही कशाला काय माहिती. आणि कुठलं त्याचं कामच नाही होत. प्रत्येक काम म्हणजे अटकल येते. सगळं त्याने हॉटेलचं कागदपत्र सगळं त्याने क्लिअर केलेलं होतं. काय ना काय त्याची लागतं राहते आणि बघत निघत निघते. लागत राहते आणि बघत निघते बस असंच होते त्याला. नाही आता काय, शेवटी आपण स्वामींना प्रार्थना करू शकतो कारण देणारे तेच आहेत ना. तेच बरोबर. त्यांना योग्य वेळ आली की ते खूप काही देत असतात, परंतु योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते ना. हो ते पण आहे बरोबर आहे. आता 30 वर्ष झाली आम्हाला काय नव्हतं. घरात मुलं शिकली कामाला लागलेली भाड्याने वगैरे आता होईल हळूहळू. संधी झाली तो पण लग्नाच्या ह्याच्यात आहे ना. पण काय आता स्वामींचं होतं ते सगळं आपल्या हातात काय नाही ना. हो ना हो ना. त्यांनी ठरवलं ना की काही करू शकतात ते. आणि बघा ना खूप टाइम म्हणजे असं मला दिसत होतं 8 दिवसात परत त्या गोष्टी दिसत होत्या मला. तर जरा ताईंना अनुभव शेअर करू का काय करू असं माझ्या मनात आलं. तर ताईंना विचारले. खूप मला ते तुमच्याशी बोलल्यावर. चला. हो चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहेत ताई, शेअर करते मी. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. चला.